नमस्कार. भावसंगीताच्या क्षितिजावरील अढळ शुक्रतारा म्हणजे अर्थात गायक अरुण दाते. मराठी संगीतात भावगीतांची परंपरा जुनीच आहे. गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, दशरथ पुजारी यांनी भावगीतांना ओळख दिली आणि मराठी भावगीत खऱ्या अर्थानं त्यांनी या मातीत रुजवलं. पुढे याच भावगीतांना अरुण दाते यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आपल्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या आवाजानं त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्याकडे जेव्हा सिनेसंगीतच लोकप्रिय होण्याचा जमाना होता, त्या काळात ही भावगीतं लोकांच्या ओठांवर उडवण्याचं काम अरुण दाते यांच्या गायकीनं केलं. ज्या पहिल्या मराठी गाण्यानंतर अरुण दाते यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, ते गाणं म्हणजे शुक्रतारा. अरुण दाते यांनी रेडिओवर गायलेली एक उर्दू गझल यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांनी ऐकली. त्यावेळी हे दोघेही ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करायचे. त्यांना अरुण दातेंचा आवाज कमालीचा भावला आणि कोण आहे हा मुलगा, कुठे राहतो याचा त्यांनी शोध घेतला. याच्याकडून आता आकाशवाणीच्या भावसरगमसाठी काही गाणी करायची हा विचार यांनी केला आणि त्यांच्या पत्त्यावर थेट कॉन्ट्रॅक्ट पाठवला. यावरती गायक अरुण दातेंनी काहीच उत्तर पाठवलं नाही. आपला नकारही त्यांनी कळवला नाही. गझल शिवाय दुसरं काहीही गायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. आणि इंदौरच्या माणसांनी जर का मराठी गायलं, इतर मंडळी माझ्या मराठी भाषेवर हसतील, माझी थट्टा करतील, तिथे मी गाणं कुठून म्हणू, ही त्यांची यामागची भीती होती. त्यामुळे मराठी गायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. काही दिवसांनी आपण पाठवलेल्या कॉन्ट्रॅक्टचं उत्तर येत का नाहीये हे पाहण्यासाठी खुद्द संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्यांच्या घराचं दार ठोठावलं. अरुण दातेंनी विचारलं, तुम्ही कोण? यावर ते म्हणाले, मी श्रीनिवास खळे. ही गोष्ट अरुण दातेंच्या वडिलांनी ऐकली आणि त्यांनी सांगितलं, त्यांना आतमध्ये घे, खूप मोठे संगीतकार आहेत ते. खळे साहेबांनी या मुलाची तक्रार त्यांच्या वडिलांकडे केली. वडील म्हणाले, मी बघतो कसा गात नाही गाणं. तिथेच खळे साहेबांनी त्यांच्या घरी हार्मोनियमवरती या गाण्याची चाल त्यांना ऐकवली. या गाण्याची चाल ऐकूनच अरुण दातेंना जाणवलं की या संगीतकारांनी आपल्या आवाजाचा किती अभ्यास केलाय आणि आवाजाला अत्यंत साजेशी अशी चाल बांधली आहे. हे गाणं अजूनही काही कारणांसाठी स्पेशल आहे आणि ते म्हणजे अनिल मोहिले यांच्या आयुष्यातलं शुक्रतारा मंदवारा हे संगीत संयोजक म्हणून केलेलं पहिलं गाणं. अरुण दाते यांचं हे पहिलं मराठी गाणं. श्रीनिवास खळे आणि मंगेश पाडगावकर या जोडीचं हे पहिलं प्रसिद्ध गाणं. याआधी त्यांनी गाणी केली होती, पण त्या गाण्याला काही विशेष प्रसिद्धी मिळाली नव्हती. आणि श्रीनिवास खळे साहेबांनी या गाण्याला बांधलेली ही 11वी चाल होती. याआधी त्यांनी 10 चाली तयार केल्या होत्या, ज्या त्यांनी स्वतःच रिजेक्ट सुद्धा केल्या. आणि 11वी चाल जेव्हा तयार झाली तेव्हा म्हणाले की आता मी ज्या मुलासाठी हे गाणं बनवलंय ते मला जसं हवं तसं झालंय. हे गाणं अरुण दातेंसोबत सुधा मल्होत्रा नावाच्या पंजाबी गायिकेनं गायलंय. अजून एक गोष्ट म्हणजे अरविंद हे अरुण दाते यांचं मूळ नाव, पण या गाण्याच्या वेळेस आकाशवाणीवरून झालेल्या अनाउन्समेंटमध्ये त्यांना अरुण हे नाव चिकटलं, ते अगदी कायमचंच. या गाण्यानं इतिहास घडवला आणि मराठी भावगीत विश्वामध्ये अरुण दाते नावाचं पर्व सुरू झालं. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातून. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा. तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. मी कशी
माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते तरी जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते तरी जागेपणी दाटुनी आयास तूर आज माझ्या लोचनी वाकला फांदी परी वाकला फांदी परी आता फुलानी जीव हा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न आहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा जेव्हा तिची नि माझी तोरून भेट झाली झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली जेव्हा जेव्हा तिची नि माझी दुरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले दुरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले आभाळ सांडलेले कैफात कैफात काजव्यांची अनपालखी निघाली झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली जेव्हा जेव्हा तिची नि माझी केसातल्या जुईचा
तिमिरास गंध होता केसातल्या जुईचा, तिमिरास गंध होता श्वासातल्या लयीचा, आवेग अंध होता, आवेग अंध होता, वेड्या वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली, जेव्हा जेव्हा तिची माझी नभतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे, नभतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे, स्पर्शात चंद्र होता स्पर्शात लाख तारे, स्पर्शात लाख तारे, ओथंबला ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली, जेव्हा जेव्हा तिची निमाजी. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्याबरोबर अरुण दाते यांचं जे काही समीकरण जमलं होतं, ही जी काही भट्टी जमून आली होती, की अनेकदा असं वाटतं की अरुण दाते यांचा आवाज पाडगावकरांच्या शब्दांसाठीच विधात्यानं निर्माण केला असावा. एकदा अरुण दातेंना मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, मी एक नवं कोरं गाणं लिहिलंय, अजून कागदावरची शाई सुद्धा वाढली नाहीये, तुला फोन करण्याच्या 5 मिनिटं आधी यशवंत देवसाहेबांशी बोललोय. आम्ही दोघांनीही ठरवलंय की या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस. ते गाणं होतं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अनेकांना जगण्याचं बळ देणारं, आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारं आणि एका पिंपळ पानावर अवघं विश्व तरावं ही संकल्पना मांडणारं आणि आयुष्याची फिलॉसॉफी सगळं सार अगदी सहजपणे सांगणारं हे गाणं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाठी. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात सुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. अविरत ओठी यावे नाम. अविरत ओठी यावे नाम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे. राम नाम हे सदा सुखाचे. निधान जाणा परमेशाचे. निधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम. पतित पावन अवघे नाम.
पतित पावन अवघे नाम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती। प्रभु रामाची कोमल मूर्ती, प्रभु रामाची कोमल मूर्ती। मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। पंच प्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे। राम जणू निश्वास तयांचे, राम जणू निश्वास तयांचे। तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। वा, हे भक्तिगीत सादर करून अरुण दातेंनी आपलं बहुआयामी व्यक्तिमत्व सिद्ध केलं. नेहमी गझलसारखीच गाणी सादर करण्याचा ठप्पा लागू नये, हा शिक्कामोर्तब रसिकांनी करू नये, म्हणून अरुण दातेंनी भक्तिगीत निवडलं आणि या गाण्याचंही सोनं केलं. अरुण दाते यांचा जन्म इंदौरचा, तोही अत्यंत रसिकप्रिय रामू भैया दाते यांच्या पोटी. दात देणं हे अगदी दाते घराण्याकडून शिकण्यासारखं. अरुण दातेंचे वडील रामू भैया दाते यांच्याबद्दल मराठी साहित्य क्षेत्रातले दिग्गज आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या काही ओळी माझ्या वाचनात आल्या. फुलांचा सुवास त्यांना वेगवेगळ्या सुरांसारखा भासायचा. बघा किती सुंदर आहे. फुलांचा सुवास त्यांना वेगवेगळ्या सुरांसारखा भासायचा. मेघांचे विविध रंग म्हणजे रागरागिण्या. उडत्या फुलपाखरांच्या पंखांची उघडझाप संगीताच्या कोणत्या तालात आहे हे रामू भैया सांगायचे. झाडांची हलती फांदी देखील तालबद्धपणे समेवर येते का नाही याकडे त्यांचे लक्ष असायचे. बेडकांच्या डरावमध्ये त्यांना खर्जाचा सूर दिसे आणि आगगाडीच्या खडखडाटात त्यांना तबल्याचा ठेका ऐकू येई. क्या बात है, हो ना. वडिलांचा हाच सुरेल स्वरभाव गायक अरुण दातेंकडे आला. अरुण दाते यांनीही त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की वडील बॅरिस्टर होते, पण संगीताने त्यांना पछाडलं होतं. त्यांच्या कामात त्यांनी कधीच हलगर्जीपणा केला नाही, पण संगीताचं स्थान मात्र नेहमीच अव्वल राहिलं. हिंदुस्थानात बहुधा असा एकही गायक वादक नव्हता ज्यानं आमच्या घरी येऊन त्याची कला सादर केली नाही. आणि यामुळेच अरुण दाते यांच्यावरती चांगल्या संस्कारांबरोबरच संगीताचेही संस्कार झाले. पण तुम्हाला हे माहितीये का की अरुण दातेंच्या आवाजाची नवी ओळख महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी रामू भैया दातेंना करून दिली. की मुलाचा आवाज चांगला आहे आणि हा उत्तम गाऊ शकतो. आणि अरुण दातेंच्या आयुष्यातला अजून एक भाग्ययोग म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं त्यांना कुमारांनी, पंडित कुमार गंधर्वांनी शिकवलं. आयुष्यातली जवळजवळ 27 वर्षे अरुण दातेंनी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात नोकरी केली आणि 89-90च्या सुमारास त्यांनी नोकरी सोडून आपला सगळा वेळ गाण्यासाठी द्यायचं ठरवलं. डोळ्यात सांजवे आणू
नकोस पाणी, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी, सांगू नको कहाणी, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी, सांगू नको कहाणी, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, डोळ्यात सांज वेळी. कामात गुंतलेले असतील हात दोन्ही, कामात गुंतलेले असतील हात दोन्ही, तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, डोळ्यात सांज वेळी. वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती, वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती, ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी, माती इथे निशाणी, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, डोळ्यात सांज वेळी. कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही, कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही, मी पापण्यात माझ्या ही झाकिली विराणी, ही झाकिली विराणी, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी, सांगू नको कहाणी, डोळ्यात सांज वेळी
आणू नकोस पाणी डोळ्यात सांजवे. भेट तुझी माझी स्मरते, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा, कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा. आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा, तुला मुळी नव्हती बाधा, तुला मुळी नव्हती बाधा. भीतीच्या विषाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती, नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती. क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती, नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती. तुला मुळी जाणीव नव्हती, तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची. धुंद वादळाची होती रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली. ओठावर माझ्या त्यांची किती फुले झाली, किती फुले झाली. श्वासानी लिहिली गाथा, श्वासानी श्वासानी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची. धुंद वादळाची होती रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास,
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास, स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास. सुखालाही भोवळ आली, सुखालाही भोवळ आली, मधुर सुवासाची धुंद वादळाची होती, रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती, रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आता जे डुएट तुमच्या भेटीला येत आहे ते स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गायलेलं एकमेव भावगीत डुएट आहे. या अजरामर गाण्याविषयीची माहिती आणि आठवण आपल्याला सांगितली आहे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल अरुण दाते यांनी. संगीतातले भावगंधर्व म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांचा एकदा अरुण दातेंना फोन आला की एक नवं गाणं केलंय आणि तुला चाल ऐकवायची आहे. पंडित हृदयनाथांनी चाल ऐकवली. अरुण दातेंना चाल प्रचंड आवडली. त्या काळी गाणं जेव्हा लिहून त्यांच्या हाती आलं तेव्हा तिथे तो आणि ती असं गाण्याचं वर्गीकरण केलं होतं. तेव्हा मेल फिमेल लिहायचं नाही, तो आणि ती, तिच्या लाईन्स आणि त्याच्या लाईन्स. हे पाहून दाते साहेबांनी विचारलं की यातली ती कोण आहे, कोण गाणार आहे गाणं. यावर हृदयनाथजी मिश्किलीनं म्हणाले की एक नवी गायिका आहे, नाव आहे लता मंगेशकर. हे ऐकून दाते साहेब 3 ताड उडाले. काय बोलावं सुचेना. त्या काळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबरोबर एक लाईन गायला मिळाली ना तरी आयुष्य धन्य झालं असं वाटायचं. अरुण दाते म्हणाले आता यापुढे मला अजून एकही गाणं नाही मिळालं तरी चालेल. आयुष्याचं सार्थक झाल्याची त्यांची ही भावना होती. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. त्या काळी एका माईकवरती गाणं गावं लागायचं. 2 सेपरेट माईक नसायचे. गाण्यापूर्वी अरुण दातेंनी लता दिदींच्या पायाला हात लावून नमस्कार केला. यावर त्या म्हणाल्या की अहो तुमचा हात इतका थंड का. यावर ते म्हणाले की मी तुमच्यासमोर मोठ्या मोठ्या गायकांना थंड पडलेलं पाहिलंय, माझा तर फक्त हातच थंड पडलाय. यानंतर गाण्याचं अप्रतिम रेकॉर्डिंग झालं आणि प्रियकर प्रेयसीच्या नात्याची वीण हळूवार उलगडणारं हे युगुलगीत आपल्या भेटीला आलं. संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा, संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी, चांद राती रम्यया संगती सखी प्रिया, चांद राती रम्यया संगती सखी प्रिया, प्रीत होई बावरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा. तूनी मुग्ध मी अबोल गोड संभ्रमी, अबोल गोड संभ्रमी, एक रूप संगमी. रात राणीच्या मुळे, रात राणीच्या मुळे, श्वास धुंद परिमळे, फुलत प्रीतीची फुले, फुलत प्रीतीची फुले. प्रणय गीत हे असे कानी ऐकू येतसे,
गीती शब्द नाजरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा. सांज रंगी रंगुनी नकळताच दंगुनी नकळताच दंगुनी हृदय तार छेडुनी युगुल गीत गाऊनी युगुल गीत गाऊनी एक रूप होऊनी देव प्रीत गाऊनी देव प्रीत गाऊनी. प्रणय चित्र हे दिसे रंग संगती ठसे उंचला नसे जरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा धुंदल्या दिशा दिशा. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणे स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणे गाण्यात हृदय झुरायचे गाण्यात हृदय झुरायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली. श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. थरारे कोवळी तार सोसेना सुरांचा भार थरारे कोवळी तार सोसेना सुरांचा भार. फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. पापण्या मिटून भुलायचे पापण्या मिटून भुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. सू
मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. तू मला मी तुला, तू मला मी तुला पाहिले, एकमेकास न्याहाळिले. दुःख माझा तुझा आरसा, दुःख माझा तुझा आरसा. जीवना तू तसा मी असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. खेळलो खेळ झाला जसा, खेळलो खेळ झाला जसा. जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. कविवर्य वाराकांत, गायक अरुण दाते आणि संगीतकार वसंत प्रभू या त्रयीचं लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे सखी शेजारीणी. हे गीत वाराकांत यांनी 11 नोव्हेंबर 1944 मध्ये हैदराबादेतल्या हिमायत सागर इथे लिहिलंय याची नोंद आहे. म्हणजे या गाण्याला लिहून किती वर्ष झाली आहेत हे जरा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. या गाण्याची खास गोष्ट अशी होती की हे गाणं जेव्हा संगीतकार वसंत प्रभू यांच्याकडे संगीत देण्यासाठी आलं तेव्हा त्यांनी हट्ट केला की ज्या मुलानं शुक्रतारा हे गाणं गायलंय तोच गायक मला यासाठी हवा. अरुण दातेंनी एका मुलाखतीत म्हणलं होतं की असं भाग्य एखाद्या गायकाच्या नशिबी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही गाणी आजही टिकून आहेत कारण ही खऱ्या अर्थानं अस्सल आहेत. कमअस्सल गोष्टी काळाच्या ओघात टिकूच शकत नाहीत आणि म्हणूनच ही गाणी आजही रसिकांना आवडतात आणि कायमच आवडत राहतील. सखी शेजारिणी, सखी शेजारिणी, तू हसत रहा, हसत रहा, हास्यात पळे गुंफीत रहा. सखी शेजारिणी, दीर्घ बदानी श्यामल डोळे, एक सांद्र घन स्वप्न पसरले. दीर्घ बदानी श्यामल डोळे, एक सांद्र घन स्वप्न पसरले. धूप छाव मध्ये यौवन खेळे, तू जीवन स्वप्ने रचित रहा, हास्यात पळे गुंफीत रहा. सखी शेजारिणी, सहज मधुर तू हसतावळी, स्मित किरणी थरी क्षितिज तोलुनी. सहज मधुर तू
हसतावळी स्मितकिरणी धरी क्षितिज तोलुनी विषाद मनिका जाय उजळी तू विध खिन्न घनिलवतर हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी मूक जिथे स्वर्गीत होतसे हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे मूक जिथे स्वरगीत होतसे हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे जीवन नाचत गात येतसे स्मित चाळत्यास बांधून पहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारी तू हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारी. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. झाल्या दिवाण्या सोडून या गाव येथला हा कारवा चालला वाटा विराण्या झाल्या दिवाण्या सोडून या गाव येथला हा कारवा चालला कुणी न राहिले न प्रीत राहिली येथे कुणी न राहिले न प्रीत राहिली साऱ्या दिशा पेटल्या पुरात काहिली झाला विरागी जिव्हाळा वाटा विराण्या झाल्या दिवाण्या सोडून या गाव येथला हा कारवा चालला पुन्हा नमाजुती पडून पाहणे आता पुन्हा नमाजुती पडून पाहणे गाथा अपूर्ण प्रीतीची गुणा सांगणे त्यजावे उदासी जगाला वाटा विराण्या झाल्या दिवाण्या सोडून या गाव येथला हा कारवा चालला हा कारवा चालला
यशवंत देव आणि सुधीर फडके या जोडीनं केलेली, पाडगावकरांनी लिहिलेली 4 भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर देवसाहेब बाबूजींकडे अजून 2 गाणी घेऊन गेले आणि आपण करूयात का हे त्यांनी विचारलं. चाली ऐकवल्या, त्यांनाही त्या पसंत पडल्या. पण पुढे बाबूजी त्यांच्या काही सिनेमांच्या कामांमध्ये व्यस्त झाले आणि काही कारणानं ती गाणी करायची राहिली. ही गाणी न झाल्याची खंत यशवंत देव यांनी अरुण दाते यांच्याकडे बोलून दाखवली आणि तू ही गाणी गाशील का असं विचारलं. नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. गाणं लिहिलं होतं मंगेश पाडगावकरांनी आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. ही 2 गाणी म्हणजे भेट तुझी माझी स्मरते आणि अखेरचे येतील माझ्या. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते या तिघांच्या सामूहिक प्रतिभेचा आविष्कार म्हणजे हे गाणं. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे, सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे, मिलनवा मरण पुढे तिला नसे ठावे, तिला नसे ठावे. एकदाच आभाळाला अशी भिडे माती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे, गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे. असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे, कधी हाय वाटे. तरी गंध धुंदीत धावे जीव तुझ्यासाठी,
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती अखेरचे. आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी, गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी. आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी, गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी. डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती अखेरचे. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती अखेरचे. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात, बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात, हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात. त्या सगळ्या बकुळ फुलांची, त्या सगळ्या बकुळ फुलांची शपथ तुला आहे. मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा, म्हणाली सचंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा. शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा, म्हणाली सचंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा. फुलातल्या त्या चंद्राची, फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे. मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे.
गवतातून चालत होतो मोहुनी मनात. भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात. गवतातून चालत होतो मोहुनी मनात. चुकलेल्या त्या वाटेची, चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे. मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. हळू हळू काजळताना सांज ही सुरंगी. तुझे भास दाटून येती असे अंतरंगी. हळू हळू काजळताना सांज ही सुरंगी. तुझे भास दाटून येती असे अंतरंगी. या उदास आभाळाची, या उदास आभाळाची शपथ तुला आहे. मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. शपथ तुला आहे. शपथ तुला आहे. इंदोर सारख्या प्रदेशातून येऊन मुंबईत स्वतःची ओळख निर्माण करणं, या चंदेरी दुनियेत स्वतःचं बस्तान बसवणं हे अत्यंत कठीण काम. दातेसाहेब नेहमी म्हणायचे की त्यांच्यातल्या कलाकाराचे गुण हेरले ते अर्थात पु ल देशपांडे यांनी. दाते घराण्यात जन्म झाला, भाईंचा परिस्पर्श झाला आणि कुमारांनी गाणं शिकवलं, तेव्हा या 3 चमत्कारांनंतर मी गायक झालो नसतो तरच नवल. आता दातेसाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेलं भावविश्व आपल्याबरोबर सदैव राहील यात शंकाच नाही. कवीच्या शब्दांना भावार्थ देणाऱ्या आणि अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या बहुआयामी कलाकाराला आमचा सलाम. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि सारेगम मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर दाद द्या, काही खटकलं असेल तर माफ करा. तुमचा अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे, किंवा तुम्ही गुगल करू शकता सानिका मुतालिक. माझ्या अनेक वर्कलिंक्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.